बंधूंनो आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने 2838 अनुदानित आहे त्यांना आपण पुढच्या काळामध्ये देखील कॉम्प्युटर असेल, ऍप असेल, प्रोजेक्टर असेल, एलईडी त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी शिक्षण विभागाने देखील मुंबईला कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री पालिकेने देखील शाळांच्या दुरुस्ती करता निधी दिलेला आहे. हे आपण त्यांच्या निदर्शनास आणलं. आमच्या विद्यार्थ्यांना असले पाहिजे, स्वच्छतेचं काम झालेलं असलं पाहिजे आणि उत्तम शिक्षण, उत्तम वातावरण, उत्तम परिसर, तर निश्चितपणे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये चांगली गुणवत्ता प्राप्त करू शकतात. आणि म्हणून माझा ही पूर्णपणे आता डिजिटल झालेली आहे. प्रत्येक शाळा आम्ही दिलं तिघी मिळून एक दिलं. इकडे बघा. झाले का? आणि जी रात्र साहेब समोर इकडे बघा ना. सगळे एकत्र घ्यायला पाहिजे हातात पकडून. स्कूलची मक्तेदारी जी होती ती मक्तेदारी साहेबांनी मोडून गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमदार. किती नंबर आहे? मी दिलं तर तू काढते म्हणतो कशाला. तर त्या दृष्टीने या समाजामध्ये हे शहर घडवायचं असेल तर हेच विद्यार्थी त्याचे या शहराकडे आले की त्यांना आपल्याला गप्पा मारता मारता सांगता येतात. त्या डूज अँड डोंट्स आपल्याला त्यांना सांगता येतात आणि त्याच्यातून एक चांगली अशी आपलं त्यांच्याशी संवादाचं एक नेटवर्क उभं राहतं. आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे म्हणून करायचे तो पुढच्या काळामध्ये पण आपण करूया. है जो गवर्नमेंट स्कूल है उसको जो है फिर एक बार डिजिटल प्रोजेक्टर जो है बांटा जा रहा है. कितने स्कूल को जब बांटा जा रहा है, क्या करना चाहिए उस बारे में? हमारी विधानसभा क्षेत्र में जो अनुदानित स्कूल है और जो महापालिका की स्कूलें हैं, ऐसे 38 स्कूल है और अनुदानित भी उतनी है. तो इन सभी स्कूलों को आज के दिन में हमने पूरा डिजिटाइजेशन कर दिया है. महापालिका की जो स्कूल थी उनको आज हमने ये प्रोजेक्टर एलईडी दे दिया है. तो मैं मानता हूँ कि हमारी ये संकल्पना थी कि पूरा क्षेत्र हमारा जो है वो डिजिटल स्कूल होना चाहिए. नए साल में ये पूरा विश्व जो है वो एक क्लिक में आना चाहिए इनके लिए. तो कंप्यूटर है, अन्य साहित्य है, इनके माध्यम से आज ये हमारा संकल्प जो है वो पूरा हो रहा है और ये हमारा क्षेत्र जो है ठाणे शहर विधानसभा वो पूरा डिजिटल होगा. सर, अब एकमात्र विधायक थे पूरे महाराष्ट्र जिसने जो है सरकारी स्कूल में जिस तरीके से दुर्व्यवस्था थी उसको लेकर आवाज़ लगातार उठा रहे थे, उसको लेकर भी बहुत सारे काम हुए. तो डिजिटल माध्यम से जो किस तरीके से विद्यार्थियों का सहायता होगा इसमें? डिजिटल माध्यम से तो काफ़ी सहायता हो रही है. कोविड के समय में भी हमने ऐप के माध्यम से उनका जो एजुकेशन खंडित हुआ था वो शुरू करने की कोशिश की. उसमें 4-5 हज़ार विद्यार्थी वो ऐप को कनेक्ट हुए थे. तो डिजिटल का माध्यम जो है वो निश्चित रूप से प्रभावी भी है और आधुनिक नव भारत के लिए जो संकल्पना आदरणीय नरेंद्र मोदी जी की है, तो नव भारत अगर बनाना है तो ये स्कूलों से भी हमने शुरू करनी चाहिए और ये हम करने की कोशिश कर रहे हैं. आणि त्याच्यामुळे माझं जास्त लक्ष आहे शिक्षक, शिक्षण, विद्यार्थी या सगळ्या बाबतीमध्ये जे म्हणून आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून करता येईल ते आम्ही करत असताना आमचे सहकारी नगरसेवकही या ठिकाणी आहेत. ते त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी करत असतात. पण कोविडच्या काळामध्ये आपल्या ऍपच्या माध्यमातून कनेक्ट केलं होतं की ज्यांना तो ऍप जो आहे तो मोफत उपलब्ध होता. त्याचं आदरणीय देवेंद्रजींनीच लोकार्पण केलं होतं आणि 100 मुलींना
10 गरीब वस्तीमधल्या 100 मुलींना, प्रत्येक वस्तीमधल्या 10 मुली, त्यांना आपण अँड्रॉइडचा मोबाईल देखील उपलब्ध करून दिले होते, कारण त्यांचं शिक्षण जे आहे ते डिस्कनेक्ट होऊ नये, ते कनेक्ट राहावं, ते चालू राहावं, आणि या डिजिटलच्या माध्यमातून त्यांना ते आपण उपलब्ध करून दिले होते. अशी मागच्या वर्षी 4-5 हजार विद्यार्थ्यांशी संवाद केला होता. आदरणीय मोदीजी हे आपले आदर्श आहेत, ते थेट लोकांशी, देशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद करतात. मी या इथल्या शाळांमध्ये निरनिराळ्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद केला आणि खूप तो मुलांनाही आवडतो, शिक्षकांना आवडतो. काही गोष्टी आपण ज्या अनुभवतो त्या गोष्टी त्यांना आपल्याला सांगता येतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांशी कोणी आमदार संवाद करायला गेलेला नसतो. त्यांना जेव्हा विचारतो त्यावेळेला ते म्हणतात की आम्ही बॅनरवर आमदार खासदारांचे फोटो बघतो, पण हा प्रत्यक्ष उपस्थित ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम होतो ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार जनसेवक सन्माननीय केळकर साहेब, मतलब उपस्थित ठाणे शहराचे अध्यक्ष सन्माननीय मागुले साहेब, माजी गट नेता सन्माननीय मनोज बिलकुरे, नारायण पवार, उपस्थित कोळीताई, सर्वच ताई, सन्माननीय जोशी, उपस्थित राहणारे सर्व मान्यवर बंधुभगिनी, मी योग्य नाही आणि आम्ही सगळ्यांमध्ये आम्ही प्रोटोकॉल पाळतो. फक्त मी मनापासून या उपक्रमाला शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने टेक्निकल एजला ज्यावेळेस आपण जातोय त्यावेळेस मुलांना या जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान एका डेस्कटॉपवर उपलब्ध होऊ शकतं. आणि या कॉम्पिटिशन मध्ये कुठेही आपल्या ठाण्याची मुलं मागे राहू नये यासाठी केळकर साहेबांनी हा अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला. मी आज या कार्यक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द याकडे थांबवतो. धन्यवाद. जय